नमस्कार, विजेताज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण हळदीना लग्न कार्यात जशी छोले मसाल्याची भाजी बनवतात त्याप्रमाणेच आज आपण बनवणार आहोत। तर मग चला आपण सुरुवात करूया। मी इथे 1 वाटी छोले रात्रभर भिजत ठेवलेले ते आता काढून पाण्यातून धुवून घेतलेले आहे। त्यामध्ये 1 छोटा बटाटा टाकलेला आहे। आपण हे आता कुकर मध्ये 1 शिटी काढून घेणार आहोत। हे चणे शिजायला थोडा जास्त वेळ लागतो, त्यामुळे आपण कुकर मध्ये टाकणार आहोत आणि 1 शिटी काढून घेणार आहोत। हे पहा, तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करणार आहोत। मी इथे 1 अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे, हे भाजून घेतलेलं आहे मी, आणि थोडीशी कोथिंबीर हे आपण आता मिक्सरला फिरवून घेणार आहोत। आणि यामध्ये पाणी जास्त नाही टाकायचं आहे, अगदी थोडंसं टाकायचं आहे। हे पहा, असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला, एकदम बारीक नाही करायचं आहे। मी यामध्ये पाणी अगदी थोडंसं टाकलेलं। मी 1 शिटी काढून घेतलेली आहे। आपले चणे चांगले शिजलेले आहेत। आता आपण हे एका भांड्यात काढून घेणार आहोत। हे पहा, मी आता हे काढून घेतलेलं आहे। आता आपण फोडणीची तयारी करूया। आपलं आता तेल तापलेलं आहे। आता आपण त्यामध्ये राई टाकणार आहोत। त्यानंतर जिरं, आपलं राई जिरं फुलायला लागलं की मग त्यामध्ये मी इथे 2 कांदे घेतलेले मीडियम साईजचे बारीक करून ते टाकणार आहोत। आणि आलं आणि लसूण हा ठेचून घेतलेला आहे मी। 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि छोटासा आल्याचा तुकडा। चना मसाल्यासाठी हा कांदा थोडा आपल्याला जास्त घ्यायचा आहे। आपल्याला तर हा कांदा चांगला शिजवून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण इथे कढीपत्ता टाकणार आहोत। आपला कांदा थोडा शिजत आला की मग आपण त्यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत। 1 मीडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे। पण हा छोले मसाला हळदीमध्ये लग्नांमध्ये जसा बनवतात ना, अगदी त्याप्रमाणे बनवणार आहोत आपण। आता आपण यामध्ये हिंग टाकणार आहोत आणि हळद। आता आपल्याला यामध्ये घरगुती मसाला टाकायचा आहे। मी इथे 1.5 चमचा घरगुती मसाला टाकते। आपल्याला गॅस थोडा कमी करायचा आहे। आता थोडा परतून घेऊया। आता आपण हे चणे टाकणार आहोत।
आपण चणे उकडून घेतले तेव्हा मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामुळे आता आपल्याला अगदी थोडं टाकायचं आहे मीठ. आणि थोडं पाणी टाकायचं आहे. पाणी इथे गरम घ्यायचं आहे. झाकण ठेवून एक 5-6 मिनिटांनी आपण चेक करणार आहोत. थोडं ताटावर पाणी ठेवायचं आहे आपल्याला. एक 5-6 मिनिट झालेली आहेत. आता आपण चेक करणार आहोत. आपल्या छोले मसाल्याला वास मस्त येतो. आता आपण यामध्ये वाटण टाकणार आहोत. आपले चणे आधीच शिजलेले आहेत. हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आणखीन 4-5 मिनिट आपण ठेवणार आहोत. यामध्ये मी 1 चमचा गरम मसाला टाकते. आपल्या छोले मसाल्याला वास मस्त आलेला आहे. एक 5-6 मिनिट झालेली आहे. आता मी कोथिंबीर टाकून गॅस बंद करणार आहे. आपला छोले मसाला तयार झालेला आहे. अगदी हळदीना लग्न कार्यात जसा बनवतात ना त्याप्रमाणेच झालेला आहे आणि चव पण सेम तशीच झालेली आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.